सर्वांना हर हर महादेव. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला सर्व महिन्यांचा राजा मानले जाते. हा संपूर्ण महिना देवादिदेव महादेवांच्या भक्तीसाठी समर्पित असतो. श्रावणात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे, पण यात सर्वात जास्त महत्त्व असते ते म्हणजे श्रावणी सोमवाराचे. या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराचे एक वेगळे शास्त्रोक्त महत्त्व आहे आणि प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट शिवमूठ वाहिली जाते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्रावणातील 4 सोमवार, त्यांच्या शिवमुठी आणि त्यांचे सखोल शास्त्रोक्त महत्त्व अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धर्मग्रंथानुसार श्रावण हा केवळ एक महिना नाही, तर तो भक्ती, संयम आणि आत्मानंदाचा उत्सव आहे. असं म्हणतात की श्रावणात पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि महादेवाचे तत्व खूप सक्रिय असते. तर यंदा पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट गुरुवारी रोजी सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर रोजी शुक्रवारी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. महादेवाला श्रावणी सोमवार अत्यंत प्रिय असतात. यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहे. त्यांच्या तारखा पुढील प्रमाणे: पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट रोजी, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट रोजी, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट रोजी, चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर रोजी. या 4ही दिवशी केलेली शिवपूजा आणि उपवास भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर करतो अशी दृढ श्रद्धा आहे. पण मित्रांनो, श्रावण महिना शिवाला एवढा प्रिय का आहे माहितीये का? पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून जेव्हा जगाचा विनाश करू शकणारे हलाहल विष बाहेर पडले, तेव्हा या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी आपल्या भोळ्या महादेवांनी ते विष स्वतः प्राशन केलं. विषाचा दाह कमी व्हावा म्हणून सर्व देवांनी महादेवाला जलाभिषेक केला आणि याच महान घटनेचं स्मरण म्हणून आजही श्रावणात शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करण्याची पवित्र परंपरा पाळली जाते. आता श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी? तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. त्यानंतर महादेवाला शुद्ध पाणी, गंगाजल आणि अमृतानं अभिषेक करावा. पूजेमध्ये काही वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात, जसे स्वच्छ आणि अखंड बेलपत्र, धोत्रा आणि पांढरी फुलं, भस्म, चंदन आणि अक्षता, फळं आणि सात्विक नैवेद्य सुद्धा. अभिषेक करताना किंवा पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहावा. महादेव हे अत्यंत भोळे आहेत. त्यांना महागड्या वस्तू नकोत. त्यांना हवी असते फक्त तुमची खरी भक्ती. आता श्रावण महिना महिलांसाठीही अत्यंत विशेष मानला जातो. असं मानलं जातं की माता पार्वतीने भगवान शिवाला पती रूपात मिळवण्यासाठी कडक तपश्चर्या केली होती आणि श्रावणातच त्यांचा विवाह झाला होता. म्हणूनच अविवाहित मुली इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचं व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया सुद्धा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी राहावी म्हणून शिव पार्वतीची पूजा करतात आणि शिवमूठ वाहतात. महाराष्ट्रात आजही अनेक भागात ही परंपरा श्रद्धेनं जपली जाते. शिवमूठ म्हणजे काय? तर भगवान शिवाला एका विशिष्ट धान्याची मूठभर अर्पण करणं. प्रत्येक सोमवारी वेगवेगळे धान्य अर्पण केले जाते. त्यामागे समृद्धी, अन्न सुरक्षा, कृतज्ञता आणि निसर्गाविषयीचा आदर व्यक्त करण्याचा भाव असतो. आता श्रावणी सोमवारनुसार शिवमूठ कोणती असणार आहे? तर पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवमूठ असणार आहे. तांदूळ हा शुद्धता, समृद्धी, अन्नपूर्णता आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो. पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाची मूठ वाहून कुटुंबात सुख, शांती आणि अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना केली जाते. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ शिवमूठ वाहिली जाईल. धार्मिक विधींमध्ये तिळाला विशेष स्थान आहे. तिळाची शिवमूठ वाहिल्याने पापांचा क्षय होतो, पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग ही शिवमूठ आहे. मूग हा सात्विक आणि पौष्टिक धान्य मानला जातो. हिरवा रंग नवजीवन, वाढ आणि आरोग्याचं प्रतीक आहे. श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण करून उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि कुटुंबाच्या प्रगतीची प्रार्थना केली जाते. तर चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी गहू ही शिवमूठ असणार आहे.
गहू हा समृद्धी, भरभराट आणि स्थैर्याचा प्रतीक मानला जातो. चौथ्या सोमवारी गव्हाची शिवमूठ वाहून आर्थिक प्रगती, व्यवसायात यश, कुटुंबाची भरभराट आणि जीवनात स्थैर्य लाभावं अशी प्रार्थना केली जाते. एकंदरीतच तांदूळ जीवनातील शुभ सुरुवात आणि अन्न समृद्धी दर्शवते. तीळ हा पापक्षय, शुद्धीकरण आणि आध्यात्मिक उन्नती दर्शवते. मूग हा आरोग्य, सकारात्मक ऊर्जा आणि वाढ दर्शवते. तर गहू स्थैर्य, संपन्नता आणि जीवनातील परिपूर्णता, आर्थिकता दर्शवत असते. अशा प्रकारे भक्तीचा प्रवास हा अन्न, शुद्धता, आरोग्य आणि समृद्धी या 4 टप्प्यांत पूर्ण होत असल्याचं प्रतिकात्मक स्वरूप या परंपरांतून दिसून येतं. आता श्रावणाचं पूर्ण फळ मिळवायचं असेल तर काही साधे नियम पाळण्याची गरज आहे. जसे दररोज शक्य असल्यास शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, सात्विक आहार घ्यावा, मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावं, कोणाबद्दलही वाईट विचार, राग किंवा वादविवाद करू नये, गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे, मन आणि आचरण स्वच्छ ठेवावे. आता श्रावण हा केवळ उपवासाचा महिना नाही तर आपलं मन आणि विचार शुद्ध करण्याचा काळ आहे. तुम्ही सुद्धा या श्रावणात महादेवाची भक्ती करा. त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी राहील. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आधी सांगितल्याप्रमाणे या श्रावणातील 4 सोमवारच्या तारखा तुम्ही लक्षात ठेवा. पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट रोजी आहे, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट रोजी आहे, तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट रोजी आहे, चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर रोजी आहे. मग या श्रावणी सोमवारी पूजा नेमकी कशी करावी, पूजा विधी काय असावा आणि कोणती काळजी घ्यावी या संबंधित सविस्तर माहितीचे व्हिडिओ आम्ही लवकरच खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तसेच श्रावण महिन्याबद्दल किंवा शिवपूजेबद्दल तुम्हाला आणखी कोणती विशेष माहिती हवी असेल किंवा ती जाणून घ्यायला आवडत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. एवढंच नाही तर